या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सुप्रिया सुळे यांची बारामती येथील काँग्रेस कमिटी कार्यालयास भेट, कार्यकर्त्यांशी संवाद। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बारामती शहरात असलेल्या शहर काँग्रेस आय कमिटी कार्यालयास भेट दिली आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांनी संवादही साधलाय। प्रत्येक कार्यकर्ता तो तुतारी घेऊनच लढतो आणि मला भेटले की सांगतात, हे बघा ताई, आमचा हात तो तुतारी वाजवतोय आणि दुसऱ्या हातात मशाल घेऊन तो लढतोय। तुम्ही बघा नियतीच्या पण मनात काय आहे। मी रामकृष्ण हरिवाली, त्याच्यामुळे माझा पांडुरंगावर भयंकर प्रेम आहे। कसं जमून आलं बघा, हात तुतारीवाला माणूस आणि मशाल, म्हणजे एका हाताने तुतारी वाजवायची आणि दुसऱ्या हातात मशाल घेतायची आणि ते करायच्या आधी सगळं झाडून घ्यायचं, आधी सफाई करायची, मग हे करायचं। आम आदमी पार्टी पण आहेच ना आपल्यावर। सकाळी उठायचं, पहिली झाडू मारायची, त्याच्यानंतर तुतारी घ्यायची, मशाल घेरायची आणि लढायला निघायचं। त्यामुळे तुम्ही जे प्रश्न आहेत अतिशय मनमोकळेपणे मांडले, त्याबद्दल तुमचे मी आभार मानते। आणि तुम्ही सगळ्यांनी जी दर 5 वर्षांनी इलेक्शन आलेलं आहे आणि त्याबद्दल ती जी साथ दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते। माझा संबंध इतके वर्ष मी दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लोकांची जास्त यायचा, कारण का अजितदादाच इथलं सगळं बघायचं, मी तालुक्यातलं बघायची नाही। एक तर वयाने मोठे आणि माझे मोठे भाऊ, त्यांचा आदर सन्मान म्हणून मी खूप कमी वेळ बारामती द्यायची, कारण का दादा इथे असायचे, भरणे मामा तिथे असायचे। माझं म्हणणं आहे की खासदारांनी आमदारामध्ये लुडबुड करू नये, आमदाराचाही मान सन्मान व्हावा। म्हणजे तुम्ही हर्षवर्धन भाऊंना पण विचारा, तेव्हा आपण एकच होतो। हर्षवर्धन भाऊंना विचारा, राहुल कुलांना विचारा की मी कधीच कुठल्या आमदाराला त्याला आपण कशाला त्रास देतात। एकदा इलेक्शन झाल्यावर त्यांनी काम करावं, आपण त्याचा मान सन्मान करावा, ते आपल्याशी प्रेमाने वागतात। आजही भरणे मामांना पण तुम्ही विचारू शकता, जरी आज ते वेगळ्या विचारात काम करत असले तर मी भरणे मामांचं नेहमी कौतुकच भाषणात केलं, कारण का भरणे मामा चांगलं काम करतात, करू दे, आपण कशाला लुडबुडायचं। ते दादा सगळं बघायचे, त्यांना बघू द्यायचं। आपण बोलावलं की जायचं, दिल्लीच्या कामाचा सगळा फॉलोअप माझ्याकडे असायचा, म्हणजे कामाचं विभाजन। घर कसं चालतं, तू हे कर, तू हे कर, तू हे कर, म्हणजे काम चांगलं चालतं। तसं दिल्लीची सगळी जबाबदारी माझ्यावर होती आणि इथली सगळी जबाबदारी आमदार सगळे बघायचे। दुर्दैवाने जे काय झालं, सगळ्यांना आपल्या शुभेच्छा। कुणाचं काय कारणास्तव आपल्याला माहिती नसतं, त्याच्यामुळे आपण कशाला तो उणी काढत बसायची। इथे LSC यशवंतराव चव्हाण आणि इंदिराजींचा फोटो, काय बघा, ताकद आणि सुसंस्कृत नेता, म्हणजे कष्ट करणारी, संघर्ष करणारी एक महिला आणि तिच्या शेजारी आपला सह्याद्री बसलाय। माझ्यासाठी हा फोटो तर मी काँग्रेस पक्ष द्यायला तयार असेल तर मला तर फोटो आवडेल, कारण माझ्यासाठी हे अप्रतिम क्षण आहे। हा फोटो मी लावून घेणार, हा माझ्याकडे आहे, हा मोठा फोटो माझ्याकडे। हा चव्हाण साहेबांचा आणि इंदिराजींचा फोटो एक आदर्श आहे आपल्यासाठी। एक अतिशय कणखर दोघंही लीडर, पण त्यातून एक महिला, या देशातली पहिली प्रधानमंत्री एक महिला होऊ शकली आणि तिला आयर्न लेडी म्हणून आजही ओळखतात, आणि एक अतिशय सुसंस्कृत असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री। त्याच्यापेक्षा दुसरे कुठले संस्कार पाहिजेत आपल्याला, मला सांगा। हे भाग्य आपलं की अशा वास्तूमध्ये आहोत जिथे या सगळ्यांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। चव्हाण साहेब तर आलेच आहेत या ऑफिसमध्ये, इंदिराजी आले आहेत काय? महात्मा गांधी आलेले मला माहिती, महात्मा गांधी आलेले मी मागच्या वेळेस आले होते ना, तेव्हा मला सांगितलं जवाहरलाल नेहरू पण आले, त्यांच्या बोटाला लागलं, त्यानंतर डॉक्टर वैद्य होते, त्यांनी बँडेज केले, किस्सा सांगतात। वा, बघा काय हा बारामतीचा इतिहास आहे। त्यामुळे बारामतीची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आणि देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात। त्याच्यामुळे आपला हा विचार हा जगणार नाही, तो जगलाच पाहिजे आणि तो जगण्यासाठी जे काय कष्टाची परिकाष्ठा करायला लागेल ती करू। आणि ह्या ज्या लोकांनी स्वतःचं उभं आयुष्य कष्ट करून हा देश बांधला, त्याच्यासाठी मला असं वाटतं हे आपलं कर्तव्य आहे, ही लढाई आपली लढाई। माझ्याकडेही संधी होती, मी सत्तेत बसू शकले होते, लाल दिव्याच्या गाडीने आले असते, तुम्ही नसतं घेतला तो भाग वेगळा, पण बारामतीला त्या लाल दिव्याच्या गाडीतून येऊ शकत होता। पण एकीकडे अदृश्य शक्ती होती आणि एकीकडे अदृश्य शक्ती
आणि एका बाजूला अदृश्य शक्ती आणि सत्ता आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष, वडील आणि विचार. मला खरं सांगा, आपल्यावर जे मराठी संस्कार झाले काय आपण केलं? अर्थातच वडील, विचार आणि संघर्ष. आणि संघर्ष एवढा अवघड नसतो. मी बघा, इतिहास जो लिहिला जातो तो लढाऊ नेत्यांचाच इतिहास. म्हणजे मला लोक येऊन सांगतात, मला दिल्लीतून सांगतात, पवार साहब कुछ भी करिए आपके साथ मत जाइए. अरे पवार साहब नाही जाए, लढिये हम आपके साथ है. मी चेष्टेने लोकांना म्हणते, अहो तुम्ही म्हणतात लढिये पण मत, लोक म्हणतात ते सशक्त विरोधी पक्ष होना चाहिए. म्हणलं उसके लिए आपको वोट डालना पडता. अच्छा हाँ, ये भी सही है. तर जर, आणि माझं म्हणणं, आपणही जरी सत्तेत आलो, आपण का विचार करावा, आपण सत्तेत आलो तरी माझं म्हणणंच आहे की विरोधक ताकदवर असला पाहिजे. माझं असं कधीच म्हणणं नाही आहे की हा संपवा, नॉट एट ऑल. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्सही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.